Good evening, students. I guess काल क्वेश्चन नंबर 12 पर्यंत केलं होतं आपण. आज क्वेश्चन 13, देन क्वेश्चन 14, आणि या व्यतिरिक्त काही सॉल्ड न्यूमरिकल जस्ट आपण पाहून घेऊया. ठीक आहे. मला वाटतं आधी आपण सॉल्ड न्यूमरिकल पाहू अँड देन त्यानंतर एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स करू. ठीक आहे. आपण थेरॉटिकल कॉन्सेप्ट आय गेस इथेपर्यंत पाहिले होते. थेरम नंबर 4 पहा काय बोलतं. ते असं म्हणतंय पहा, ए बार, बी बार, सी बार आर 3 नॉन कोप्लेनर वेक्टर्स. हे ना नॉन कोप्लेनर वेक्टर्स आहेत, म्हणजे एका प्लेन मध्ये नाही आहेत. ओके, सो ए बार, बी बार, सी बार आर नॉन कोप्लेनर वेक्टर्स. पुढे, then any vector r bar in space can be uniquely expressed as linear combination of a bar, b bar, c bar. ठीक आहे. पहा काय करतात. मी पहिले थेरमचं स्टेटमेंट सांगतोय परत एक वेळेस समजून. ए बार, बी बार, सी बार आर दी 3 नॉन कोप्लेनर वेक्टर्स. हे जे तिघे आहेत ना, हे नॉन कोप्लेनर वेक्टर्स आहेत, म्हणजे एका प्लेन मध्ये नाही आहेत. एक वेक्टर असा असेल, दुसरा वेक्टर मे बी लेट अस से फॉर एक्झाम्पल असा असेल, तिसरा वेक्टर मे बी या प्लेनच्या बाहेर, या प्लेन मधला वेक्टर नाही आहे. तिसरा आतमध्ये जात असेल, बाहेर येत असेल, सर्टन अँगलनी बाहेर येत असेल, बट या प्लेन मध्ये लाय करत नाही. ठीक आहे. सो अशा 3 वेक्टरचा यूज करून, मी रिपीट करतो, अशा 3 वेक्टरचा यूज करून तुम्ही कोणताही वेक्टर स्पेस मधला रिप्रेझेंट करू शकता बाय युजिंग दिस 3 वेक्टर्स. असा हा स्टेटमेंट आहे. काय बोलतात पहा, लेट ए बी एनी पॉइंट इन स्पेस. Okay, let us say for example a be the any point in this space. Then पुढे, take a vector a bar, b bar, c bar and r bar so that a becomes their initial point. हे पहा, हा जो a पॉइंट आहे ना, ओके, लेट a be any point in this space, take a vector a bar, b bar, c bar. हे पहा, आता a bar यांनी इकडे घेतला a bar, ठीक आहे, b bar, c bar आणि r bar. असे ना टोटल लाईक 4 वेक्टर्स त्यांनी घेतलेली आहेत. ठीक. आर बार बी एनी वेक्टर इन दॅट पर्टिक्युलर स्पेस. पुढे काय बोलतात, लेट ए पी बार इज इक्वल टू आर बार. ठीक आहे ना, ए पी बार म्हणजे आर बार. बहुतेक याच वेक्टरला रिप्रेझेंट करणार आहेत ते बाय युजिंग ए, बी अँड सी. कारण की ॲझ्युम करते वेळी हा जो वेक्टर आहे हा एनी वेक्टर, दॅट इज एनी वेक्टर इन दॅट स्पेस. स्पेस मधला तो कोणताही रँडम वेक्टर असू शकतो. ए बार, बी बार, सी बार आर नॉन कोप्लेनर वेक्टर्स. ठीक आहे, एका प्लेन मध्ये नाही. दे डिटरमाइन 3 डिस्टिंक्ट प्लेन्स इंटरसेक्टिंग ॲट पॉइंट ए. बरोबर. पाहत ए आणि सी काय करतो माहिती आहे का, एक प्लेन बनवतो असा. ठीक आहे. बी आणि सी पण एक प्लेन बनवतो असा. ठीक आहे. इवन ए आणि बी पण असा एक हॉरिझॉन्टल लाईक असा एक प्लेन बनवतो. असे 3 प्लेन बनवली जातात, 3 प्लेन बनतात असे. ठीक आहे. आता यानंतर थ्रू पॉइंट पी, म्हणजे या पॉइंट पासून ड्रॉ प्लेन पॅरलल टू प्लेन फॉर्म बाय बी बार, सी बार. हे बघा, बी आणि सी, ओके, याला पॅरलल असा एक प्लेन, इथे बघा असा एक प्लेन बनवण्यात आलेला आहे.
ठीक आहे. दिस प्लेन इंटरसेक्ट्स लाईन कंटेनिंग ए बार ॲट पॉईंट बी. ठीक आहे ना, हे हा जो ए बार आहे ना या बी पॉईंटवरती इंटरसेक्ट होतो. आता सिमिलरली ना लाईक हा जो प्लेन आहे ना, हा वाला प्लेन, याला पॅरलल प्लेन त्यांनी इथे असा ड्रॉ केला या पॉईंटपासून. मग तो या लाईक बी बारवाल्या लाईनला कुठेतरी होईल इंटरसेक्ट. क्लिअर. देन आता हा जो खालचा प्लेन आहे ना आपला, हा खालचा प्लेन, हा जो प्लेन आहे याला पॅरलल पण एक वरती प्लेन काढलाच आहे ना त्यांनी पी पॉईंटमधून, जो की इंटरसेक्ट होतो एस पॉईंटवरती. डायग्राम समजण्यामध्ये जास्त काही प्रॉब्लेम नाही, पण हे सर्व करतायत कशासाठी हे लाईक हे पण लाईक तुम्ही क्रॉस चेक करा. थोडंसं झूम आउट करतो कारण की डायग्राम आणि हे दोन्ही आपल्याला ॲट अ टाइम पाहिजे. नाव ए बी बार अँड ए बार आर कोलिनियर. सी, ए बी बार अँड ए बार आर कोलिनियर. बरोबर. सो ए बी बारला ते एक्स इंटू ए बार लिहितात. एक्स इंटू ए बार ए बी बारला काय. ठीक आहे. सिमिलरली हा जो ए क्यू बार आहे ना, ए क्यू बार, हा पण तर बी बारला पॅरलल किंवा कोलिनियर. दॅट मीन्स ए क्यू बार म्हणजेच हे बी सी बार, ए क्यू बार म्हणजेच बी सी बार, याला वाय इंटू बी बार लिहिलं जाऊ शकतं. आणि हा जो सी पी बार आहे ना, सी पी बार हा ॲक्च्युली पहा बरं तुम्ही, हा जो आहे इथे एस बार, या डायरेक्शनमध्ये सी बार होता ना, मग ए एस बार बी सम लॅमडा इंटू सी बार असेल. मग सी पी बार म्हणजे पण तोच आहे ना, दोघे सेमच सर. सो तो सम सम अदर कॉन्स्टंट झेड इंटू सी बार असं होऊ शकतो. आता या तिघांचं ॲडिशन हे पहा, रेड कलरनी मार्क करतोय, 1 2 आणि हे 3, 1 2 आणि हा 3, या तिघांचं ॲडिशन हा फोर्थ वेक्टर असतो हा वाला. So any vector in a space can be represented by using 3 non-coplanar vectors. हे प्रूव्ह झालेलं आहे आता इथे. So any vector in a space can be represented by using 3 non-coplanar vectors. याला लिनियर कॉम्बिनेशन ऑफ 3 वेक्टर्स बोलतो आपण, नाही का. 1 2 3 3 वेक्टर्स हा लिनियर कॉम्बिनेशन आहे. मी हवं तर ना तुम्हाला हे परत एक वेळेस एक्सप्लेन करतो. पहा, आपल्याला काय सांगण्यात आलं होतं की एक वेक्टर आहे आर बार. हे बघा, आर बार एका स्पेस लाईक आहे, एक वेक्टर आहे ज्याला की आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे बाय युझिंग 3 वेक्टर्स. आता ते 3 वेक्टर कोण आहेत, तर हे 3 वेक्टर हे पहिला वेक्टर ए बार, दुसरा वेक्टर बी बार आणि तिसरा वेक्टर सी बार आहेत. तर तिघांचा वापर करून, बरोबर ना, तर तिघांचा वापर करून आपल्याला आर बार बनवायचा होता. खूप सरळ शब्दात सांगायचं झालं तर काय करू शकतो आपण पहा. आता आर बार बनवण्यासाठी पहिले आपल्याला या डायरेक्शनने ट्रॅव्हल करायला लागेल. हा ओव्हरऑल ए बार असेल, सो दिस शुड बी एक्स ए बार. मग या डायरेक्शनने ट्रॅव्हल करायला लागेल. हा बी बार असेल ना, तर हा वाय बी बार असेल ना, आणि दोघे सेम डायरेक्शनमध्ये लाईक साईजच कमी जास्ती फक्त. आता हा पहा बरं, हा तर मला वाटतं की लाईक झेड बारच्या डायरेक्शन लाईक सी बारच्या डायरेक्शनमधला वेक्टर आहे हा सी बारच्या डायरेक्शनमधला वेक्टर. पण सी बार एवढा मोठा आहे रे, बट हा तर छोटा आहे ना. सो दिस हॅज टू बी ओके सम अदर कॉन्स्टंट, लेट अस से फॉर एक्झाम्पल झेड इंटू सी बार. आता या तिघांचं जर का ॲडिशन केलं आपण तर हाच वेक्टर येणार आर बार. सो आर बार कॅन बी रिटन ॲज एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. सो हे असं लिहू शकतो आपण. कोणत्याही वेक्टरला, कोणत्याही स्पेसमधल्या वेक्टरला आपण या 3 वेक्टरचा, 3 नॉन कोप्लेनर वेक्टरचा यूज करून रिप्रेझेंट करू शकतो. बरोबर. देन
काय पहा बरं, पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉईंट इन अ स्पेस, काही नाही, टाइमपास आर्टिकल आहे. पहा हा जो पॉईंट आहे, त्या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट किती आहे हे पहा, एक्स कॉर्डिनेट बी एक्स, म्हणजे एक्स डायरेक्शनमध्ये एक्स डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे. वाय डायरेक्शनमध्ये हे पहा, वाय डायरेक्शन अशी आहे नाही का, सो वाय डायरेक्शनमध्ये वाय डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यात आलेला आहे आणि झेड डायरेक्शन वरती आहे, झेड डायरेक्शनमध्ये झेड डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यात आलेला आहे. सो हा जो पॉईंट आहे या पॉईंटचा कॉर्डिनेट एक्स किंवा वाय किंवा झेड आहे. याचा अर्थ हा जो पोझिशन वेक्टर इथे दिसतो तुम्हाला हा वाला, दॅट पोझिशन वेक्टर पी बार इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के, असा तो पोझिशन वेक्टर आहे त्या पॉईंटचा. पहा तुम्हाला हा समजतो का, पोझिशन वेक्टर ऑफ दिस पर्टिक्युलर पॉईंट, या पर्टिक्युलर पॉईंटचा हा पोझिशन वेक्टर आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट, हे ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे, मॅग्निट्यूड ऑफ ओ पी बार म्हणजे त्या वेक्टरचा, पोझिशन वेक्टर जो आहे ना आपला हा, तर याची मॅग्निट्यूड म्हणजे काय, अंडर रूटमध्ये एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर, कारण की तो वेक्टरच एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के, सो त्याची त्या वेक्टरची मॅग्निट्यूड इज अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर अशी असणार आहे, बरोबर ना. त्याचं प्रूफ असं आहे की आता याचा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर, कारण की हे असे परपेंडिक्युलर एकमेकांना. ओके, ओ पी स्क्वेअर म्हणजे हे पहा याचा स्क्वेअर जो की झेड आहे प्लस याचा स्क्वेअर, पण हे म्हणजे काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर, पायथागोरसनी परत सी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे या डायमेन्शनचा स्क्वेअर. ओके, सो म्हणून ओ पी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर असं बनणार आहे. पुढे जाऊया. वेक्टर जॉइनिंग टू पॉइंट्स ऑलरेडी डिस्कस्ड. लेट अस से फॉर एक्झाम्पल हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे, ठीक आहे. याला आपण ए बार बोलतोय, याला आपण बी बार बोलतोय. आता वेक्टर जॉइनिंग टू पॉईंट्स म्हणजे या दोन पॉईंटला जॉईन करणारा वेक्टर म्हणजे ए बी बार. सांगा बरं ए बी बार म्हणजे काय, बी बार मायनस ए बार, हे आपण कालच्या लेक्चरमध्येही पाहिलं आहे. हा नंतर जो असतो तो आधी लिहितो आपण, मायनस करतो आणि हा ए बार. याचं रिझन आपण असं पाहिलं होतं की बाय युझिंग ट्रायंगल लॉ ए बार प्लस म्हणजे हा ए बार प्लस ए बी बार प्लस ए बी बार, ए बार प्लस ए बी बार इज इक्वल टू बी बार. सी ए बार प्लस ए बी बार इज इक्वल टू वॉट, बी बार, बाय युझिंग ट्रायंगल लॉ. सो याचा अर्थ बी बार म्हणजे सॉरी याचा अर्थ ए बी बार म्हणजे हा जो बी बार आहे तो तिथेच आणि हा ए बार तिकडे जाऊन मायनस ए बार होतो. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ ए बी बार. ए बी बारचा हा व्हॅल्यू असा आहे. देन डिस्टन्स जर का शोधायचा असेल मग तो ए बीचा डिस्टन्स तो तर डायरेक्टली डिस्टन्स फॉर्म्युला निघतो. लेट ए बी एक्स वन वाय वन झेड वन आणि बी बी एक्स टू वाय टू झेड टू. बरं मग त्या ए बी बारचा मॅग्निट्यूड किंवा लेंथ किती येणार, अंडर रूट एक्स टू मायनस एक्स वन होल स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन होल स्क्वेअर प्लस झेड टू मायनस झेड वन होल स्क्वेअर बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स बिटवीन दिस टू पॉईंट. तसंही करू शकतो. किंवा नॉर्मली तुम्ही ए बी बार जो शोधला आहे बी बार मायनस ए बारनी, नाही का, बी बार मायनस ए बार, बी बार म्हणजे एक्स टू आय प्लस वाय टू जे प्लस झेड टू के, ओके, मायनस ऑफ ए बार म्हणजे एक्स वन आय प्लस वाय वन जे प्लस झेड वन के. आता मग ॲक्च्युअल वेक्टर जर का शोधाल तुम्ही तर एक्स टू मायनस एक्स वन आय, वाय टू मायनस वाय वन जे, झेड टू मायनस झेड वन के असा वेक्टर येईल पहा. आता या वेक्टरचा मॅग्निट्यूड म्हणजे त्या ए बी बारचा लेंथ. आता वेक्टरचा मॅग्निट्यूड माहिती आहे तुम्हाला, आय सोबत कोण आहे त्याचा स्क्वेअर, जे सोबत कोण आहे त्याचा स्क्वेअर आणि के सोबत कोण आहे त्याचाही स्क्वेअर करायला लागतं. सो असं शोधायला लागतं ए बीचा लेंथ. ओके, आता पुढे पहा काय बोलतात पहा हा पॉईंट.
ए बार आहे असं काहीतरी, हा बी बार पण आहे काहीतरी. ते म्हणतात ए बार आणि बी बार सेम आहे म्हणे. म्हणजे हे दोन वेक्टर तेव्हाच सेम असू शकतात जेव्हा दोघांचे आय वाले कोइफिशियंट सेम, जे वाले कोइफिशियंट सेम आणि के वाले कोइफिशियंट सेम. म्हणजे A1 शुड बी इक्वल टू B1, A2 शुड बी इक्वल टू B2, A3 शुड बी इक्वल टू B3. आय जे के आणि तिघांचेही कोइफिशियंट सेम असतील तरच दोन वेक्टर सेम असतात. म्हणजे xi प्लस 4j प्लस लेट अस से फॉर एक्झाम्पल लॅम्डा के इज इक्वल टू 3i प्लस bj प्लस 4k असं असेल. हे दोघे जर का इक्वल बोलत असू आपण तर डायरेक्ट कंपॅरिझन इज व्हॅलिड. दॅट मीन्स एक्स व्हॅल्यू इज 3, बी व्हॅल्यू इज 4 अँड लॅम्डा व्हॅल्यू इज 4 अगेन. हे डायरेक्टली कम्पेअर करू शकता तुम्ही. त्यातलं सेकंड ए बार दिला बी बार दिला, देन ए बार प्लस बी बार म्हणजे काय, हे पहा आय आणि आयचं ॲडिशन करायचं. A1 प्लस B1 आय, जे आणि जे A2 प्लस B2 जे, ठीक आहे. के आणि के A3 प्लस B3 के, आपण असं करू शकतो. इफ के इज एनी स्केलर देन के इंटू ए बार, म्हणजे ए बार आपण के नी मल्टिप्लाय केला समजा तर के आतमध्ये जाऊन सरळ सिंपल के A1 आय बार आय कॅप, के A2 जे, के A3 के, सरळ सिंपल मल्टिप्लाय होतो. ओके. आणि समजा हे दोन वेक्टर्स कोलिनियर असतील, हे दोन वेक्टर्स बघा हे बॉक्स केलेले, तर त्यांचे आय जे के कोइफिशियंट ना रेशोमध्ये असतात. म्हणजे A1 डिवाइड बाय B1 किंवा B1 बाय A1 कोणत्याही रेशोने करा, इज इक्वल टू B2 बाय A2, B2 बाय A2 इज इक्वल टू B3 बाय A3. त्यांचे आय जे के चे कोइफिशियंट्स ना हे एक्झॅक्टली रेशोमध्ये असतात इफ वेक्टर्स आर कोलिनियर. वेक्टर कोलिनियर असेल तर रेशोमध्ये असतात. कारण की माहिती आहे आपल्याला लाईक दिस पर्टिक्युलर वेक्टर लेट अस से फॉर एक्झाम्पल A1i प्लस B1j प्लस C1k is some constant multiple of scalar multiple of other vector B1i plus B2j plus B2j plus B3k. एका वेक्टरला कोणत्या तरी स्केलरनी मल्टिप्लाय केल्यावरती दुसरा वेक्टर येतो, बरोबर. अशा केसमध्ये दोन वेक्टर कोलिनियर आहेत. सो आता पहा बरं काय होतं. इथे आयच्या सोबत कोण A1 आणि इथे आयच्या सोबत कोण लॅम्डा B1, म्हणजे A1 बाय B1 म्हणजे लॅम्डा आहे. सिमिलरली इथे जे आणि जे सोबत कम्पेअर B1 जे आणि इथे B2 लॅम्डा जे हे कम्पेअर कराल. सो B1 should be equal to B2 lambda. That means lambda value should be equal to B1 by B2. काहीतरी रॉंग लिहिलं मी. A1 B1 C1 लिहिलं ना तर इथे मी ॲक्च्युली A2 B2 C2 लिहिलं पाहिजे होतं, सॉरी. सो A1 by A2 should be equal to B1 by B2 should be equal to C1 by C2 असं असायला हवं इन केस इफ वेक्टर्स आर कोलिनियर. त्यानंतर पुढे पाहू. काय सांगताय, ए कॅप बी दी युनिट वेक्टर अलॉंग ए बार. माहिती युनिट वेक्टर ए बारच्या डायरेक्शन मधला युनिट वेक्टर म्हणजे ए कॅप. म्हणजे काय, ए बार हा वेक्टर लिहायचा डिवाइड बाय त्याचाच मॅग्निट्यूड, त्याच वेक्टरचा खालती मॅग्निट्यूड लिहायचा, ठीक आहे. कोलिनियरिटी ऑफ 3 पॉइंट्स. 3 points are collinear if and only if there exist 3 non-zero scalars x, y, z such that this thing is equal to 0. बघा काय बोलतोय. 3 पॉइंट जर का कोलिनियर असतील 1 2 3, 3 distinct points A, B, C with position vectors A bar, B bar, C bar are collinear. ठीक आहे, पोझिशन वेक्टर असतील याचे असे. This is A bar, this is B bar and this C bar. हे 3 vectors, these 3 points are collinear. पॉइंट कोलिनियर, वेक्टर कोलिनियर नाही आहेत.
पॉइंट कोलिनियर आहेत 3. So 3 points A, B, C with position vector A bar, B bar, C bar are collinear if and only if there exist 3 non-zero scalars x, y, z such that is equal to 0. काय म्हणतात सांगा बा, मी तुम्हाला सांगतो. 3 पॉइंट्स जर का कोलिनियर असतील ना रे, तर हे जे 3 वेक्टर आहेत ना, हे 3 वेक्टर्स हे कोप्लेनर असतात. म्हणजे एका प्लेन मधले वेक्टर्स आहेत. तुम्हाला समजलं का? 3 पॉइंट्स कोलिनियर असतील तर हे 3 वेक्टर्स हे कोप्लेनर वेक्टर बनतात. एका पर्टिक्युलर प्लेन मधले वेक्टर बनतात. तुम्ही कोणतेही 3 कोलिनियर पॉइंट इमॅजिन करा. एक ओरिजिन इमॅजिन करा. ओरिजिन पासून त्या 3ही पॉइंट वरती लाईन्स ड्रॉ करा, वेक्टर ड्रॉ करा. मग ते 3ही वेक्टर हे एकाच प्लेन मध्ये दिसतील तुम्हाला. आता इथे काय आहे की 3 कोप्लेनर वेक्टरचं ॲडिशन 0 होऊ शकतो ना. का? कारण की कोप्लेनर वेक्टर जर का असतील 3 तर ते ट्रायंगल बनवणारच ना. थोडीशी लेंथ कमी जास्ती करून, म्हणजे सम स्केलरनी मल्टिप्लाय करून असे काहीतरी लेंथ बनतील की तो ट्रायंगल बनणारच आहे 100%. बरोबर. ट्रायंगल बनतो याचा अर्थ काय की 3 वेक्टरचं ॲडिशन 0. मी तुम्हाला पहिले दाखवतो की ट्रायंगल कसा बनतो. हा ए बार असा आहे ना, हे बघा ए बारला असं मी जरा एक्सटेंड करतो असं, ठीक आहे. बी बार असा आहे ना, हे बघा बी बारला एक्सटेंड केलं. आता सी बार असा आहे ना, हे बघा सी बारला पण मी जरा इथे असा एक्सटेंड करतो. सॉरी, अरे बी आणि सी पॅरलल तर नाही दिसत नाही, असं काहीतरी येईल सी बार. खैर डायग्राम थोडीशी खराब आली. ओके, हा आपला ए बार आहे. ओके, then this is C bar. Okay, and this is B bar. This is B bar. So इथे पाहाल तर तुम्ही तो ट्रायंगल बनलेला आहे. एक साइड, दुसरी साइड आणि ही तिसरी साइड. ठीक आहे. आता पहा मी थोडंसं मार्किंग करतोय. ही जी तिसरी साइड आहे ही छोटीशी, हा ए बार असेल तर हा जो तिसरा साइड आहे दॅट शुड बी एक्स ए बार प्लस, पहा हा जर का बी बारचा डायरेक्शन असेल तर बी बारचा छोटासा पार्ट आहे हा, दॅट शुड बी वाय बी बार. आणि हा जर का सी बार असेल ना, सी बारचा हा छोटासा पार्ट आहे, हा छोटासा पार्ट, दॅट शुड बी झेड सी बार. आता तिघांचं ॲडिशन केलं, ओके, तर ॲडिशन तर 0 आलं पाहिजे. कारण की फर्स्ट वेक्टर, सेकंड वेक्टर, थर्ड वेक्टर असं असेल. तर या 3 वेक्टरचा ॲडिशन हा असा असतो. पण तिसरा वेक्टरच जर का डायरेक्टली इथेपर्यंत आणलात तर रिझल्टंट वेक्टर शुड बी 0. सो असं होऊ शकतं, होतं. पॉइंट्स ए बी सी कोलिनियर असतील तर हे असं होणार आहे. पुढे कोप्लेनरिटी ऑफ 4 पॉइंट्स. 4 पॉईंटबद्दल बोलतात की 4 पॉईंट कोप्लेनर असण्याची कंडिशन. 1, 2, 3 आणि 4. 4 डिस्टिंक्ट पॉइंट्स ए बी सी डी, नो 3 ऑफ विच आर कोलिनियर. कोणतेही 3 असे एका लाईनमध्ये नाही आहेत. with position vector A, B, C, D respectively are coplanar. Okay, if and only if there exist 4 scalars x, y, z, w, not all 0, such that काही समजतं का मीनिंग पहा काय. पहा कोणी कन्क्लूड करू शकता का हे काही. इथे लिहितोय मी, हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे, हा पॉईंट सी आहे आणि हा पॉईंट डी आहे. पहा ए बी बार
ए सी बार आणि ए डी बार हे तिघे कोप्लेनर असायला हवे. 1 2 3 4 पॉईंट कोप्लेनर, याचा अर्थ हे वेक्टर्स कोप्लेनर आहेत. बरोबर. एक 2 3 हे 3 वेक्टर्स कोप्लेनर आहेत. आता पुढे ते असं म्हणतात की इफ दिस 4 पॉईंट्स आर कोप्लेनर देन हे 0 असतं असं म्हणतात. लाईक हे प्रूव्ह करायचं आपल्याला. हे कसं, कोणत्या बेसिसवरती. बरोबर. पहा मी तुम्हाला सांगतो काय करायचं. बघा काय तुम्हाला हे तरी समजलं की ए बी बार, ए सी बार अँड ए डी बार आर कोप्लेनर. 1 2 3 हे कोप्लेनर आहेत. 3 वेक्टर्स जर का कोप्लेनर असतील तर सम कॉन्स्टंट, लेट अस से फॉर एक्झाम्पल मे बी एक्स इंटू ए बी बार प्लस वाय इंटू ए सी बार प्लस झेड इंटू ए डी बार हे 0 असतो असं नाही का. कारण की 3 वेक्टरनी ट्रायंगल बनणार आहे याची गॅरंटी. इफ 3 वेक्टर्स आर कोप्लेनर देन त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 होत असतं. आय होप हे परत एक्सप्लेन करण्याची गरज नाही पडणार मला. तर एक्स इंटू ए बी बार याचा अर्थ बी बार मायनस ए बार प्लस वाय इंटू ए सी बार याचा अर्थ सी बार मायनस ए बार प्लस झेड इंटू ए डी बार मीन्स डी बार मायनस ऑफ ए बार. इट शुड बी इक्वल टू 0. So this is x b bar minus x a bar plus y c bar minus y a bar plus z d bar minus z a bar is equal to 0. So लिहिते वेळी एक काम करतो, x b bar plus y c bar plus z d bar या 3 ठिकाणून मायनस कॉमन, a bar कॉमन, x plus y plus z. It should be equal to 0. ठीक आहे. मला बस एवढं सांगायचं, बी बार सोबत एक कॉन्स्टंट आहे, सी बार सोबत एक कॉन्स्टंट आहे आणि डी बार सोबत पण एक कॉन्स्टंट आहे आणि इवन ए बार सोबत पण एक कॉन्स्टंट आहे. हे बघा मायनस साईन याला द्या हवं तरी आतमध्ये आणि याला कोणतरी एक वेगळा कॉन्स्टंट बोला. ए बार इंटू मायनस ऑफ एक्स प्लस वाय प्लस झेड याला एक कॉन्स्टंट बोला काहीतरी. पहा ना, ए बार सोबत एक कॉन्स्टंट आहे ज्याला की ते एक्स बोलतात. हां ना, ए बार सोबत आहेच ना एक कॉन्स्टंट, एक्स बोला त्याला. बी बार सोबत एक कॉन्स्टंट त्याला वाय बोलतात. पहा बरं, बी बार सोबत जो कॉन्स्टंट आहे याला वाय काही बोलू शकतो. झेड बार सोबत जो कॉन्स्टंट आहे सी बार सोबत जो कॉन्स्टंट आहे ओके याला ते बोलतात झेड. ठीक आहे, काही प्रॉब्लेम. पण हे जे सर्व कॉन्स्टंट आहेत या सर्व कॉन्स्टंट ॲडिशन 0 आहे म्हणा. हे पहा, एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस मायनस एक्स मायनस वाय मायनस झेड 0 तर आहे. बरोबर. सो हे असं आहे. काही जाते का डोक्यात की फुल बाउन्सर आहे. खैर, हे लिनियरली डिपेंडंट set of non-zero vectors a bar, b bar, c bar is said to be linearly dependent if there exists x, y, z such that xa plus yb plus zc is equal to 0. असं झालं तर लिनियरली डिपेंडंट वेक्टर बोललं जातं. काही खूप कामाचं नाही आहे तसं. लिनियरली इंडिपेंडंट बोललं जातं इफ एक्स ए प्लस वाय बी प्लस झेड सी इज 0 असं जर का लिहू नसाल शकत. एक्स ए प्लस वाय बी प्लस झेड सी तुम्ही जर का 0 नसाल बनवू शकत
then 3 vectors are said to be linearly independent vectors, जे की नॉन कोप्लेनर असतात. बरोबर, साहजिक आहे. 3 कोप्लेनर वेक्टर जर का असतील तर सरळ सरळ मी काय करतो, हा जो वेक्टर आहे असा लिहिला, हा जो वेक्टर आहे ना असा लिहिला, आणि हा जो वेक्टर आहे काय करू, एक मिनिट, काय थोडंसं वाढवतो मी, ट्रायंगल बनवायचा ना आपल्याला. लेटेस्ट से फॉर एक्झाम्पल दिस ए बार, बी बार अँड दिस सी बार. हे बा, ए बारला जर मी असं वाढवला, बी बारलाही वाढवला, आणि इवन सी बारलाही मी असं इकडे वाढवतो. दिस ए बार, दिस बी बार, आणि सी बारला मी जरा शिफ्ट करतो इकडे असं. आता पहा ना, हा सी बार असेल, हा एवढा सी बार असेल हा झेड सी बार समथिंग, हा वाला. हा ए बार असेल हा एक्स ए बार. हा बी बार असेल हा वाय बी बार समथिंग. बरोबर ना. आता तिघांचं ॲडिशन झेड सी बार प्लस एक्स ए बार प्लस वाय बी बार इकडे असेल तर, आता पहा याला मी ना, हा बी बार असेल ना तर याला उलट्या डायरेक्शनवाल्याला याला बोलतो मी वाय बी बार, काही प्रॉब्लेम नाही आहे. रिव्हर्स डायरेक्शन आहे ना, म्हणजे वायची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, हां होऊ शकतं ना. आता तिघांचं ॲडिशन 1 2 3, काय 1 2 3 1 2 3, तिघांचं ॲडिशन 0, म्हणजे एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0, कारण की ट्रायंगल कम्प्लीट बनलेलं आहे. सो हे कोप्लेनर वेक्टरच्या केसमध्ये गॅरंटी असते. बघा ना तुम्ही, हे वेक्टर्स कोप्लेनर आहेत ना, एका प्लेनमध्ये, म्हणजे ट्रायंगल बनवू शकतो आपण. मला वाटतं किती वेळ झाला तोच स्टेटमेंट करतोय, येऊन जाऊन मिनिंग शेवटी तोच ठरतो. पुढे सो असं जर का लिहू शकत असू आपण, एक्स ए प्लस वाय बी प्लस झेड सी इज इक्वल टू 0, म्हणजे कोप्लेनर आहेत. आणि असं लिहू जर का नसेल शकत तर कोप्लेनर नाही आहेत. इतका सरळ सिंपल मिनिंग आहे. यस स्टुडंट्स, काही समजलं का तुम्हाला हे? Yes, sir. चलो पुढे पहा. ते एक काम करतो मी, पहिले एक्सरसाइजचे 2 क्वेश्चन आहेत ना, हे आधी सॉल्व करून घेऊ आपण, आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व न्यूमेरिकल करून घेऊया. ठीक आहे. सी पहिले 14 करतो, मग 13 करतो. एक्सप्रेस दिस ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ 1 2 अँड देन 3. बरं, थोडंसं पटकन करतो. ठीक आहे. So express this particular vector minus I minus 3j plus 4k as a linear combination of 1 2 and then 3. ठीक है, x into a bar, okay, plus y into this b bar plus some z into this third vector, that is equal to 3i plus j minus 2k. Okay, express this vector as a linear combination of 1 2 3. याला बोलतो लिनियर कॉम्बिनेशन. एक्सप्रेस दिस पर्टिक्युलर वेक्टर ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ 1 2. लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे एक्स ए प्लस वाय बी प्लस झेड सी असं. मायनस आय मायनस 3j प्लस 4k इज इक्वल टू, हे पहा आयच्या सोबत कोण आहे इथे 2x आहे. आयच्या सोबत कोण आहे 2x आहे. सांगा आयच्या सोबत कोण आहे 2y. आयच्या सोबत कोण आहे 3z आहे. प्लस जेच्या सोबत सांगा, जेच्या सोबत कोण आहे एक्स आहे. जेच्या सोबत कोण आहे मायनस वाय. जेच्या सोबत कोण आहे झेड आहे. प्लस के ब्रॅकेटमध्ये सांगा, केच्या सोबत कोण आहे मायनस 4x. केच्या सोबत 3y. केच्या सोबत मायनस 2z आहे दिसतो नाही का, असं आहे. हे लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करायचं म्हणजे ॲक्च्युली एक्स वाय झेडची व्हॅल्यू शोधायची तुम्हाला. समजा एक्सची व्हॅल्यू 4 आली, वायची व्हॅल्यू 3 आली, झेडची व्हॅल्यू मे बी 9 आली. सो आता हे जे लिहिलं ना मी, हे लिनियर कॉम्बिनेशन.
तुम्हाला तुमचं काम आहे की लाईक एक्स वाय झेडचं व्हॅल्यू शोधणं हे तुमचं काम होतं नाही का. तर आता कम्पेअर करू आपण या दोघांना. आयच्या सोबत इथे कोण आहे आणि इथे कोण आहे हे पाहायचं आणि कम्पेअर करायचं. दॅट मीन्स 2x + 2y + 3z इज इक्वल टू -1. इथे याच्यासोबत -1 आहे. देन x - y + z इज इक्वल टू -3. पहा ना, इथे जेच्या सोबत हा आहे आणि इथे जेच्या सोबत -3 आहे. इक्वेट केला. पहा केच्या सोबत कोण आहे -4x + 3y - 2z इट शुड बी इक्वल टू केच्या सोबत पहा इथे कोण आहे 4 आहे. बरोबर. आता या 3 इक्वेशनला जर का तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला एक्स वाय झेडचं व्हॅल्यू मिळणार. ठीक आहे. कसं सॉल्व्ह करणार, होईल का तुमच्याने? पहा काय करायचं, सोपं आहे, हे फार अवघड नाही आहे. मी प्रोसिजर सांगतोय फक्त, तुम्ही शोधा. हे या कोणत्या तरी एका इक्वेशनमधून, लेट अस से फॉर एक्झाम्पल, चलो या इक्वेशनमधून -2z म्हणजे काय रे, 4 + 4x - 3y. समजलं तुम्हाला? -2z म्हणजे काय, 4 हा तिकडे गेला की +4x, हा तिकडे गेला की -3y. आता z म्हणजे काय, हा -2 तिकडे जाऊन डिवाइड. हा झेडचा व्हॅल्यू झाला. हा जर का झेडचा व्हॅल्यू मी इथे टाकीन तर हा एक्स आणि वाय मधलाच इक्वेशन मिळेल ना फक्त, कारण की एक्स आणि वाय मध्येच आहे झेडचा व्हॅल्यू. हा झेडचा व्हॅल्यू मी इथे जरी टाकीन तर एक्स आणि वाय मधलंच इक्वेशन मिळेल. सो तुमच्याकडे 2 एक्स आणि वाय मधले इक्वेशन होतात, ज्यांना की सॉल्व्ह केल्यानंतर एक्स आणि वाय मिळतो आणि एक्स मिळालेला एक्स आणि वाय इथे टाकाल तर झेडचाही व्हॅल्यू मिळून जातो. समजली का प्रोसिजर? Yes. ओके. करू शकाल हा सम? ठीक आहे. मीटिंग टाईम संपतो ॲक्च्युली, 1-1.5 मिनिट आहे. तर मला वाटतं हा घेऊ शकतो आत्ता, बट फास्ट होईल. सो थोडंसं आरामात घेऊ का 13? उद्याच्या लेक्चरमध्ये घेतो. हा व्हिडिओ मला असं वाटतं परत पाहण्याची गरज पडेल तुम्हाला. आज थोडंसं थेरॉटिकल पार्ट जास्त होता, तर एक वेळेस पाहून घ्याल. आणि आजचा होमवर्क तुमचा हा असेल की हे जे सॉल्ड न्यूमरिकल आहेत ना सर्व, तुम्ही हे सॉल्ड न्यूमरिकल करून घ्या. ठीक आहे. मी उद्या फास्टमध्ये एक्सप्लेन करेन, बट तुम्ही हे सॉल्व करा सॉल्ड न्यूमरिकल आणि अपलोड करा ग्रुपवरती, जे की तुमचं ना आवडतं टास्क असणार आहे नाही का. तर होईल का तुमच्याने हे अपलोड? 16 न्यूमरिकल्स आहेत, जास्त आहेत थोडीशी. उद्याच्या लेक्चरच्या पूर्वी करायचं तुम्हाला हे. ओके, करून टाका, रात्री करा अपलोड 11-12 पर्यंत. उद्याच्या लेक्चरच्या आधी करून टाका, काही इश्यू नाही. ठीक आहे, उद्या भेटूया आपण सेम टाईमला. ठीक आहे, अपलोड करतो हा लेक्चर मी लगेच. ओके, चलो. सो बाय एव्हरीवन. 10 मिनिटांनी चेक कराल, दिसून जाईल व्हिडिओ.